नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण रवा आणि गूळ घालून तयार केलेले रव्याचे गोड आप्पे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तुम्ही बऱ्याच वेळा मिरची, भाज्या घालून तयार केलेले तिखट आप्पे तर खात असालच, पण अशा पद्धतीचे तुम्ही गोड आप्पे कधी खाल्ले आहेत का? कधी खाल्ले नसतील तर एकदा तरी अशा पद्धतीचे हे गोड आप्पे तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। आणि आपल्याला बऱ्याच वेळा कधीतरी अचानक गोड खाण्याची इच्छा होत असते, तर अशा वेळेस झटपट असे हे इन्स्टंट असे हे आप्पे तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता। तर आता हे रव्याचे गोड आप्पे बनवायचे कसे ते लगेच बघूया। तर रव्याचे गोड आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक मिक्सिंग बाउल लागणार आहे आणि यामध्ये आता आपल्याला मेजरिंग कपाने 1 कप भरून इथं मी जो आपण रेग्युलर शिऱ्यासाठी उपम्यासाठी जो रवा वापरतो तोच रवा इथं मी घेतलेला आहे। तर असा हा 1 कप भरून इथं मी रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने साहित्य मोजून घेऊ शकता। तर आता हा रवा आपण या भांड्यात काढून घेऊया आणि आता सेम त्याच कपाने आपल्याला अर्धा कप इथं दही घ्यायचं आहे। तर दह्यामुळे आपले आप्पे छान असे मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात। आता हा गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे। कुठल्या पण गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव दुपटीने वाढत असते, त्यामुळे फक्त 1 चिमूटभर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्येच आपल्याला गूळसुद्धा घालायचं आहे। तर पाऊण कप इतका मी गूळ घेतलेला आहे। सगळं साहित्य एकाच वाटीने किंवा एकाच कपाने आपल्याला मोजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण आपलं चुकत नाही आणि मग पदार्थ छान होतो। गूळ आपल्याला इथं किसून घ्यायचा आहे, म्हणजे तो पटकन विरघळला जातो। आता हा गूळ थोडासा या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हा रवा भिजवण्यासाठी दूध किंवा पाणी लागणार आहे। तर इथं मी 1 कप भरून दूध घेतलेलं आहे। तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा घेऊ शकता, पण दुधामुळे आप्पे छान चवीला लागतात म्हणून इथं मी दूध घेतलेलं आहे। तर आता इथं मी सगळं दूध घातलेलं नाही, तर अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त दूध मी यामध्ये घातलेलं आहे। सगळं आपण दूध एकदम ओतायचं नाही, नाहीतर बॅटर पातळ होऊ शकतं। अंदाज घेत आपल्याला दूध घालायचं आहे आणि दूध घातल्यानंतर असं आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये जो गूळ घातलेला आहे तो सुद्धा आपण यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। आता आपण हा रवा दुधामध्ये भिजवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण हा रवा भिजण्याकरता ठेवून द्यायचा आहे। आता आपण यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटाकरता आपल्याला हे झाकून असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला रवा छान असा भिजला जाईल। आता बरोबर इथं 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता की रवा आपला छान असा भिजला गेला आहे। यामधला गूळसुद्धा पूर्णपणे विरघळलेला आहे। जर का गूळ विरघळला नसेल तर 1 चमच्याने थोडासा असा गूळ विरघळून घ्या। आता इथं रवासुद्धा छान भिजलेला आहे आणि बॅटरसुद्धा आपलं असं खूप जास्त घट्ट झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला आता खूप जास्त दूध घालण्याची गरज नाही यामध्ये। आता यामध्ये लगेच आता मी ओल्या नारळाचा चवसुद्धा घालून घेणार आहे। तर अर्धा कप इथं मी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे आणि आता हा चवसुद्धा आपण यामध्ये चमच्याने मिक्स करून घेऊया। आता चवसुद्धा आपण यामध्ये छान असा मिक्स करून घेतला आहे आणि अशा पद्धतीचं आपलं आता इथं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपल्याला इथं खूप जास्त दूध घालण्याची गरज नाही, तर अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे। तर अगदी थोडंसं इथं मी दूध घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपण इथं 1 कप भरून दूध घेतलं होतं आणि त्यामधलं आता पाव कप इतकं दूध इथं शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे आपल्याला पाऊण कप इतकं दूध लागलेलं आहे। म्हणूनच आपण एकदम दूध घालायचं नाही, अंदाज घेत घेत घालायचं। तुम्हाला यापेक्षा थोडं जास्तसुद्धा लागू शकतं दूध यामध्ये किंवा कमीसुद्धा लागू शकतं, कारण की आपला रवा कसा आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं। त्यामुळे इकडे तिकडे थोडंसं दुधाचं प्रमाण किंवा पाण्याचं प्रमाण होऊ शकतं। आणि आता तुम्ही इथं बघू शकता आपलं अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता चमच्यावरून असं खाली पडत असताना हे पीठ एकदम पटकन असं पडत नाही, तर थोडंसं थांबून असं हे पीठ खाली पडत आहे। तर आपलं इडलीचं कसं बॅटर असतं अगदी त्याप्रमाणेच, म्हणजे त्यापेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला इथं हे आप्प्यांचं बॅटर ठेवायचं आहे। तर आता यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालूया, म्हणजे आप्पे खाताना छान फ्लेवरफुल आणि चवीला खूप छान लागतात। आता ही वेलची पावडर या पिठामध्ये छान अशी मिक्स करून घेऊया। आता वेलची पावडरसुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेतली। आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये पाव चमच्याला थोडासा जास्त आणि अर्धा चमच्याला थोडंसं कमी खाण्याचा सोडा घालायचा आहे। तुम्ही सोड्याऐवजी इनो फ्रूट सॉल्टसुद्धा अर्धा चमचा घालू शकता। आता यावरती थोडंसं दूध घालूया आणि हा सोडा आपल्याला या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। एकाच साईडने आपण हा मिक्स करून घ्यायचा आहे। आता सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनने आपण हे 2 मिनिटं बॅटर फेटून घेतलेलं आहे, म्हणजे आपले आप्पे छान जाळीदार आणि टम्म असे फुगले जातील।
आता सोडा घातल्यानंतर आपल्याला बॅटर अजिबात बाजूला ठेवायचं नाही, तर लगेच आता आपण याचे अप्पे तयार करून घ्यायचे आहेत. तर आता 1-2 मिनटं आता मी हे बॅटर असं फेटून घेतलेलं आहे एका डायरेक्शनने. आता लगेच आपण याचे अप्पे तयार करूया. तर आपण गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवलं होतं आणि आपलं अप्पे पात्र थोडंसं गरम झाले. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे. तर प्रत्येक अप्पे पात्रामध्ये आपल्याला असं साजूक तूप घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा घालू शकता. तर आता आपलं हे तूप छान गरम झालं की आता अप्प्यांचं बॅटर आपण घालून घेऊया. तर 1-1 चमचा भरून प्रत्येक अप्पे पात्रामध्ये मी बॅटर घातलेलं आहे. तर खूप जास्तसुद्धा आपण बॅटर यामध्ये घालायचं नाही, कारण अप्पे फुगून वर येतात. त्यामुळे आपण खूप जास्तसुद्धा दाबून दाबून यामध्ये बॅटर घालायचं नाही. आणि बॅटर घालत असताना आधी कडेपासून आपण बॅटर घालायला सुरुवात करायची, कारण मध्ये घातलं तर पटकन हे अप्पे करपले जातात. म्हणून आपण कडेपासून हे बॅटर घालायला सुरुवात करायची. तर अशा पद्धतीने संपूर्ण अप्पे पात्रामध्ये मी बॅटर घालून घेतलेलं आहे. आणि गॅस आता आपल्याला एकदम बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला 1-2 मिनटं हे छान असे अप्पे खालच्या साईडने भाजून घ्यायचे आहेत किंवा शेकून घ्यायचे आहेत. आता इथं 1-2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वरची साईड आपली अशी थोडीशी कोरडी झाली की मगच आपण हे अप्पे पलटवून घ्यायचे आहेत. तर आता आपण अप्पे पलटवून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं वरून तूप घालू शकता आणि मग अप्पे पलटून घेऊ शकता. तर आता तुम्ही इथं बघू शकता की किती मस्त आपले इथं अप्पे भाजले गेलेले आहेत. तर अप्पे पलटत असताना तुम्ही आधी मधले अप्पे पलटून घ्या, म्हणजे ते आधी भाजले जातात. कारण मध्यभागी जाळ खूप जास्त लागतो, त्यामुळे ते थोडेसे जास्त भाजले जातात. तर आपण आधी मधले अप्पे पलटायला हवे होते. तर इथं मी कडेचे अप्पे पलटलेले आहेत. तुम्ही आधी मध्यभागी जे अप्पे आहेत ते पलटून घ्या. तर तुम्ही बघू शकता मध्ये जे हे अप्पे आहेत ते थोडेसे जास्त भाजले गेलेत. आपण तेच आधी पलटायला हवे होते. पण असे हे जास्त भाजलेले अप्पे चवीला खूप छान लागतात. तर आता आपण यावरती परत झाकण ठेवूया आणि परत बारीक गॅसवरतीच आपल्याला ही वरची साईडसुद्धा 1-2 ते 3 मिनिट छान अशी शेकून घ्यायची आहे. आणि आता तुम्ही इथं बघू शकता की ही सुद्धा बाजू आपण छान अशी भाजून घेतलेली आहे आणि मस्त असे खमंग खरपूस असे आपले अप्पे इथं भाजून तयार झालेले आहेत. आता हे अप्पे आपण लगेच एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस आता आपण इथं बंद केलेला आहे. तर हे मध्यभागीचे अप्पे छान असे खमंग खरपूस भाजले गेलेत बघा. तर हे छान जास्त चवीला लागतात. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बाकीचे अप्पेसुद्धा याप्रमाणे खमंग खरपूस भाजून घेऊ शकता. तर आता आपण हे संपूर्ण अप्पे या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे अप्पे आता मी नंतर करणार आहे. तर एवढेच मी अप्पे हे तयार करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले इथं रव्याचे गोड अप्पे तयार झालेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रव्याच्या गोड अप्प्यांची रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.